कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र आले, एकमेकांच्या घरी गेलेत, चर्चेला बसलेत एकत्र बसून. याच्यापेक्षा तुम्हाला एकत्र येणं म्हणजे नक्की काय म्हणायचं? 5 जूनला मेळावा केला. अगदी तशाच प्रकारे युती जाहीर करण्यासाठी एक शक्ती प्रदर्शन होणार असं? शक्ती प्रदर्शन नक्की होईल. शक्ती प्रदर्शनाची तशी गरज नाही, हा शब्द आम्हाला योग्य वाटत नाही. की उगाच आपल्या दंडावरच्या बेडक्या दाखवायच्या, तसं नाहीये. पण जेव्हा घोषणा होईल मेळाव्याची पहिल्या, तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल, याची मला खात्री आहे. अर्थात जागा वाटप आणि युतीची घोषणा ही कशा प्रकारे करावी, पत्रकार परिषदेत करावी की मेळाव्याच्या माध्यमातून करावी, त्याच्यावरती आमचा निर्णय आज होईल. राऊतसाहेब, शिवाजी पार्कवर सभेसाठी सर्वच पक्ष आग्रही आहेत. त्यात शिंदे शिवसेनेनंही महापालिकेकडे अर्ज केलाय, मनसेनं केला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय. तर सांगता सभा प्रचाराची ही शिवाजी पार्कवर व्हावी ही सगळ्याच पक्षांची इच्छा आहे. नाही, हे आता यांना बुडबुड यायला लागलेले आहेत. यापूर्वी शिवतीर्थावर अशा सभा फक्त शिवसेनाच करत आली प्रचाराच्या. मग सांगता असेल किंवा सुरुवात असेल, या शिंदे गटाचा काय संबंध आहे शिवतीर्थाशी? शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे त्यांना एकदा सांगावं. अमित शहानी पक्ष तुमचा ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही. तुम्ही अमित शहाची टेस्ट्यूब बेबी आहात, बरं का? तुम्ही अमित शहाची टेस्ट्यूब बेबी आहात, तुमचा नॅचरल जन्म नाहीये. चुनाव आयोगाचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे. लक्षात घ्या, तुमची व्यवस्था तात्पुरती आहे. त्याच्यामुळे शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे गर्जना करू नका. दुसरे भारतीय जनता पक्ष त्यांनी कधी सभा घेतल्या शिवतीर्थावर? सांगावं ना. शिवतीर्थाशी संबंध हा ठाकरेंचाच आहे. त्याच्यामुळे आम्ही किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली मागणी जी आहे ही नैतिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या योग्य आहे. जागा वाटपाचा पहिला टप्पा पुढे गेलेला आहे. कोणाचा? भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा. ते अजून टप्पाच खेळतात, बरं का? त्यांना टप्प्यातच राहू दे. बघा, शिवसेनाची त्यांची आहे डुप्लिकेट. महाराष्ट्राचं भाजपा युनिट त्यांच्याबरोबर कोणत्याही पद्धतीनं काम करायला तयार नाही. हे अमित शहाने लादलेलं लग्न आहे. ते मनानं मोडलेलं आहे. पण ही जी वधू आहे मिंदे शिंदे, तिला काही करून भाजपच्या चरणाशी बसायचंच आहे. त्याच्यातून सगळे गोंधळ सुरू आहेत. प्रचाराच्या राज ठाकरे उद्धव ठाकरे अशा संयुक्त किती सभा नक्की होणार? किती होती? माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईत होतील आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा होतील. ती महाराष्ट्राची गरज आहे. फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे, पुणे आहे. आमचे प्रयत्न राहतील की जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंनी पोहोचावं आणि लोकांना संबोधित. काँग्रेस सोबतचे संवादाचे दरवाजे बंद झाले असं म्हणायचं, कारण ते वंचित सोबत प्रकाश आंबेडकर आम्हाला आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांची आघाडी होते आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांचं दिल्ली हायकमांडशी बोलणं सुरू आहे काँग्रेसला सोबत घेण्यासंदर्भात. या क्षणी कोणतेही बोलणं सुरू नाही. आम्हाला ज्यांच्याशी बोलायचं होतं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत याआधी, आणि त्यांनी हे सर्व निर्णय पक्षाच्या स्थानिक लोकांवर सोडल्यामुळे ही चर्चा आता थांबली. मला असं वाटत नाही. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींशी शिवसेना आणि मनसेची युती लढू शकते चांगल्या प्रकारे आणि पराभव करू शकते. हे आमच्या दलित बांधवांना माहिती आणि मुस्लिम बांधवांना माहिती. पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल. तुम्ही म्हणाल की या प्रश्नाशी कसा
शिवसेना मनसेचा काही संबंध नाही, पण महायुतीतला एक प्रश्न असा आहे की एनसीपी अजित पवार गटाचं मुंबईचं नेतृत्व नवाब मलिक करता आहेत, त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी त्यांना महायुतीत त्यांच्यावर मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे. जर हे ढोंग आहे. हे ढोंग आहे. जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा, तसं हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे. नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहे, त्यांच्या बैठका होत आहेत अंतर्गत, सर्व काय चाललंय. नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आहे ना, सत्ताधारी पक्षात आहे. आणि तुम्ही ही ढोंगसोंग कशा करताय, हे थांबायला पाहिजे. नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे, अजित पवारांचा किंवा, पण ही कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका. पण दिल्लीत अमित शहाची भेट घेतली प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी, आणि इकडे अमित साठम असतील, आशिष शेलार असतील, ते म्हणतात आम्ही कदापि राष्ट्रवादीशी युती करणार नाही. बघा, प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे दिल्लीमध्ये अमित शहाना भेटतात किंवा मोदींना भेटतात, यात नवीन काय आहे. त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना ते भेटत आहेत, त्यांच्या आश्रयदात्यांना भेटत आहेत, त्यांच्या मायबापांना भेटत आहेत. हे मान्य केलं पाहिजे. आम्ही जातो का? आमचं सर्व काही मुंबई महाराष्ट्रामध्ये. मिंदे जातात, मिंदे जाऊन बसतात ना कृष्ण मेनन रोडच्या हिरवळीवर, गवतावर, आणि मग पांढऱ्या पॅन्टला गवत लावून येतात बसून बसून. त्याच्यामुळे हे जे सगळे आहेत हे दिल्लीचे मिंदे आहेत. या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षानं पायपुसणं केलेलं आहे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या वाटेवरचं. राव सर, एक मराठीतला विषय आहे की परवाच्या दिवशी संसदेत भाषण करताना दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय की पक्षांतर बंदी कायदा हा आणखी मजबूत करण्याची गरज आहे. की ज्या पद्धतीने आमदार फोडले जातात, त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं, शरद पवारांच्या एनसीपीचं उदाहरण दिलं, आणि जी मंडळी म्हणजे जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्यांनी जर पक्षांतर केलं, पक्ष फुटला, तर अशा लोकप्रतिनिधींवर 6 वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी घाला अशी मागणी. बघा, अशा प्रकारचे कठोर नियम आणि तरतुदी सध्याच्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आहेत, पण निवडणूक आयोगच हरामखोर असेल. आमची अपेक्षा की निवडणूक आयोगाने हरिश्चंद्राच्या भूमिकेत असायला पाहिजे, पण ते हरामखोरांच्या भूमिकेत आहेत. आणि निवडणूक आयोग हरामखोर असल्यामुळे पक्षांतर बंदी कायदा जो बनवलेला आहे कठोर, त्याची अंमलबजावणी होत नाही. पक्षांतर बंदी कायद्याच्या 10व्या शेड्यूलनुसार घटनेतल्या मिंदेबरोबर गेलेले 40-42 लोक हे अपात्र ठरायलाच पाहिजे होते. हे घटनेच्या 10व्या शेड्यूलमध्ये असताना सुद्धा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हरामखोर निवडणूक आयोगानं केला, देशाच्या सुप्रीम कोर्टानं केला. अशा वेळेला कायदा काय करणार? कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, नाचायला लावतायत. हे दौलतजादा करतायत हे सगळे लोक. दिग्विजय सिंग यांची तळमळ मी समजू शकतो, कारण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसला अशा प्रकारे फोडण्यात आलं. त्या माधवराव शिंदेच्या मुलाचा गट 22-23 आमदार जे फुटले ज्योतिराज शिंदे बरोबर, तेव्हाही तेच झालं, सरकार पाडलं गेलं. महाराष्ट्रात सुद्धा तेच झालं, आणि इतर राज्यात सुद्धा झारखंडला सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.